नमस्कार. न्यूटेला फेरेरो रोचर केक आज मी बनवते आहे. तर संपूर्ण प्रोसेस मी कसा बनवला आहे व्हिडिओमधून दाखवलेला आहे. माझ्या मुलाचा बर्थडे केक आहे. तर चला बघूया कसा बनवला आहे. तर कढईमध्ये बनवते. कढईमध्ये एक चाळणी ठेवली आणि वरून एक लीड झाकून ठेवलं आहे. याला प्रीहीट करायला ठेवलेलं आहे. एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा कॉफी पावडर टाकली आहे. आता ही कॉफी पावडर मेल्ट होते तोपर्यंत आपण टीन जो आहे तो रेडी करून घेणार आहोत. टीनसाठी थोडंसं तेल लावलं आहे. सगळ्या बाजूंनी तेल लावलं की त्याच्यावरती आपल्याला मैदा भुरभुरायचा. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मैद्याच्या ऐवजी आणि अशा पद्धतीने सगळ्या बाजूंनी आपलं पीठ लागेल याची काळजी घ्यायची. म्हणजे जेव्हा आपण केक डिमोल्ड करू तर तो इझिली डिमोल्ड होईल. तर टीनसुद्धा रेडी आहे. आता आपण जे बॅटर आहे ते रेडी करून घेणार आहोत. इथे मी प्रीमिक्सने करते आहे. 1 कप इथे मी प्रीमिक्स पावडर घेतलेली आहे. पण जर ऑर्डरला देतो ना तर त्याच्यातनं 2 टेबलस्पून काढून घ्यायचा. म्हणजे थोडासा कमी आपल्याला 1 कपमधून करून घ्यायचा. म्हणजे अंदाजे 120 ग्रॅम आपल्याला इथे प्रीमिक्स घ्यायचं आहे. तर आता हे कॉफीचं जे वॉटर आहे ना त्याच्यातनं 2 चमचे मी टाकलेलं आहे पाणी. आणि उरलेल्या वाटीमध्ये मी इथे 1 चमचा साखर टाकलेली आहे. हे आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे. ते आपण नंतर करूयात. तर 1 चमचा इथे मी नॉर्मल सनफ्लावर ऑइल घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रीमिक्सपासून केक करायचा असतो. आता याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी ॲड करायचं आहे. खूप नका करू नवीन असाल तर. आणि याला खूप पण नाही जास्त ढवळायचं. हे बघा फक्त थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अशा रनी कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर असलं पाहिजे. आता हे आपण टीनमध्ये टाकून घेणार आहोत आणि आपण हा बेक करून घेणार आहोत. तर टीनमध्ये जेव्हा आपण बॅटर टाकतो त्यानंतर याला असं टॅप करून घ्यायचं आहे 5 ते 6 वेळा. म्हणजे त्याच्यातले एअर बबल्स निघून जातील. आता इथे आपली कढई प्रीहीट झालेली आहे. बघू शकतात अर्ध्यापेक्षा कमी केक बॅटर आहे. आणि आता याला आपल्याला 30 ते 35 मिनटं बेक करून घ्यायचा आहे. तर तोपर्यंत केक बेक होतोय. साईडला इथे मी जे आपण कॉफी आणि शुगरचं वॉटर आहे ते बॉईल करून घेणार आहे. 1 उकळी आली की मी बंद करून थंड करून घेणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला इथे मी चॉकलेट मेल्ट करून घेते आहे डबल बॉयलर मेथडने. खाली पाणी आहे आणि वरच्या भांड्यात इथे चॉकलेट आहे. आता आपल्याला क्रीम रेडी करायचं आहे. इथे मी ट्रोपोलाइटचं व्हिप्ड क्रीम 1 कप घेतलेलं आहे. मला अंदाज आहे म्हणून मी डायरेक्टलीच घेतलं आहे, मोजलं नाही आहे. पण 1 कप आहे. त्याला आपल्याला बीट करून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये मी न्यूटेला आणि चॉकलेट टाकणार आहे. त्याच्यामुळे मी हे क्रीम जे ते असं सैलसर ठेवलं आहे. खूप घट्ट नाही केलं कारण की ते स्प्रेडेबल कन्सिस्टन्सीमध्ये असलं पाहिजे म्हणून. याच्यामध्ये चॉकलेट मिक्स केलं आणि याच्यामध्ये क्रीममध्ये सुद्धा आपल्याला न्यूटेला टाकायचा आहे. म्हणजे याच्यात फ्लेवर खूप छान येतो. नेहमीच्या चॉकलेट केकपेक्षा वेगळा लागतो. पण असं नका समजू की न्यूटेला टाकल्यामुळे खूप फार वेगळा असेल. चॉकलेट केक सारखाच असतो. फक्त याला टेक्स्चर जे असतं ते क्रीमी असतं. थोडी चव वेगळी असते पण छान लागतो हा केक खायला. तर 1 चमचा मी म्हणजे खूप मोठा भरून तसं 2 चमचे न्यूटेला ॲड केलं. आणि अशा पद्धतीने हे बघा हलकंसं सैलच ठेवलं आहे. खूप मी व्हिप नाही केलेलं आहे कारण की जेव्हा हे सेट होईल ना चॉकलेट असल्यामुळे घट्ट होईल फ्रीजमध्ये गेल्यानंतर. आता केक बेक झालेला आहे. टूथपिक पण क्लीन आलेली. 35 मिनटं मला लागले. आता याच्या मी 3 लेअर करून घेणार आहे. तुमच्यावर आहे, तुम्हाला जर क्रीम कमी हवं असेल तर 2 लेअर करा. पण मला तो न्यूटेला आणि फेरेरो रोचरचा फ्लेवर जास्त हवा म्हणून मी 2 लेअर केलेल्या आहेत. म्हणजे असेंबल करून घ्यायचा आहे. इथे केकची पहिली लेअर टाकलेली आहे. त्याच्यावरती इथे मी जे आपण वॉटर रेडी केलं होतं ना कॉफी आणि शुगरचं ते टाकून घेतलेलं आहे. त्याच्यावरती आपल्याला क्रीम टाकून घ्यायचं आहे. क्रीम सगळ्या बाजूंनी स्प्रेड होईल असं करायचं आहे. आणि सगळ्या बाजूंनी स्प्रेड झाल्यानंतर त्यावर न्यूटेला पण स्प्रेड करून घेतलेला आहे. ह्या सगळ्या लेयर्स करणं जरुरी आहे कारण की ज्या फ्लेवरचा केक करतो त्या फ्लेवरचा सुद्धा स्प्रेड करायचं. त्याच्याने केकला फ्लेवर छान येतो. आता याच्यामध्ये फिलिंग म्हणून मी फेरेरो रोचर इथे टाकून घेतलेलं आहे. सेम प्रोसेस आपल्याला वरच्या लेअरवर पण करायचं आहे. सोक करायचं, क्रीम ॲड करायचं. क्रीम स्प्रेड झालं की त्याच्यावरती न्यूटेला आणि फेरेरो रोचर आपल्याला टाकून घ्यायचं आहे. याच्याने काय होतं ना आपल्याला अगदी फेरेरो रोचरसुद्धा मध्ये टेस्टला येतो आणि
न्यूटेलाचं सुद्धा टेस्ट छान येतं। आता त्याच्यावरती लास्ट लेअर आपण ठेवून घेणार आहोत, त्याला पण आपण सोक करून घेणार आहोत। आणि आता जर केक आपला लेवल नसेल तर तो संपूर्ण बाजूने लेवल आहे। आता माझा थोडासा बाहेर शेवटचा लेअर निघत होता तर मी त्याला कट करून घेतलं आहे, जेणेकरून आपल्याला ते इक्वली म्हणजे केक करताना जास्त क्रीमचा पण उपयोग होत नाही आणि केक दिसायला सुद्धा छान दिसतो। तर आता सगळ्या बाजूंनी याला क्रम कोट केलेला आहे, हे करते मी ते याला क्रम कोट म्हणतात। आता क्रम कोट करून फ्रीजमध्ये तुम्ही ठेवून देऊ शकतात किंवा लगेचच तुम्ही केक करायला घेऊ शकतात। नवीन असाल तर लगेचच करायला घ्या, पण जर तुम्ही नवीन असाल तर फ्रीजमध्ये ठेवा, एक्सपर्ट असाल तरच लगेच करायला घ्या। आता मी लगेचच करायला घेतला, याला बऱ्यापैकी मी क्रम कोट केलेला आहे। आता मी याच्यावरती सगळ्या बाजूंनी छान क्रीम लावून घेते आहे, म्हणजे आता क्रम कोट केल्यामुळे काय होईल ना, केकचे क्रम्स पण आपल्याला स्टिक होणार नाही बाहेरच्या लेअरला आणि केकची फिनिशिंग पण खूप छान येते। पण फ्रीजमध्ये ठेवून जर केलं तर केक हँडल करायला जास्त इझी जातो, म्हणून तुम्ही 15 मिनटं का असे ना क्रम कोट करून फ्रीजमध्ये ठेवून द्या। आणि अशा पद्धतीने वेगवेगळे टूल्स वापरून आपल्याला हे केक जो आहे त्याला फिनिशिंग द्यायची आहे। तुम्हाला जर खूप डिटेलमध्ये केक शिकायचा असेल, फ्री क्लास हवा असेल तर मला सांगा, मी नक्कीच खूप डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड करेल। साईडला आपण केक बोर्ड जो आहे तो पुसून घेतलेला आहे आणि आता मी हा फ्रीजमध्ये ठेवला होता थोडा सेट व्हायला 15 मिनटं। त्यावरती मेल्टेड चॉकलेट गनाश टाकून घेतलेला आहे। गनाशचा सुद्धा व्हिडिओ आहे आपला ऑलरेडी चॅनलवर, पण तरी पण तुम्हाला जर एकूण एक स्टेप डिटेलमध्ये हवी असेल तर नक्की कमेंट करा, मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट संपूर्ण केक शिकवेल। कसा करायचा, काय करायचं, कुठली स्टेप नाही करायची, कुठली जरुरी आहे, सगळं सांगेल। तर अशा पद्धतीने केकला फिनिशिंग दिल्यानंतर वरून मी सिंपल चॉकलेट्सने, फेरो रोचर आहे म्हणून फेरो रोचरने केलेला आहे। इथे छोटी न्यूटेलाची बॉटल असेल तर ती सुद्धा ठेवू शकतात। वेगवेगळे मी चॉकलेट्स ठेवून घेतलेले आहेत आणि चोको चिप्स मी टाकून घेतले आहेत आणि आपला केक रेडी झालेला आहे। आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका।